देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये. अखेर आर्या भरली लालीवर भारी. ते कसं, चला तर बघूया. लाली आर्याला घेऊन जात असते तेव्हा आर्या म्हणते, प्लीज प्लीज सोड ना मला. तू कोण आहेस आणि माझ्यासोबत का करतेस? पण लाली तिला पायरीवरून ढकलून देते आणि आर्या पायरीवरून पलट्या खात जात असते. ती प्रेग्नंट असल्यामुळे स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करते, पण लालीने मात्र एवढ्या जोरात धक्का दिलेला असतो की आर्या खाली जाऊन पडते आणि बघते तर तिच्या समोर पाणी असतं. आता मात्र आर्या जास्तीच घाबरते. तेवढ्यात लाली येते आणि पुन्हा तिचे केस पकडते आणि जोरात ढकलून देते. आता आर्या पुन्हा पोटावर पडते आणि मोठ्याने रडायला लागते, पण स्वतःला सावरते आणि मागे बघते तर समोर ती मुखोट्यावाली. आता मात्र आर्या पण एक जोरात लाथ घालते आणि मुखोट्यावाली पाण्यात जाऊन पडते. आर्या आता मोठ्याने रडायला लागते, पण वर मुखवटा येतो तो बघून आर्या शांत होते आणि ती पाण्यामध्ये शोधायला लागते. पण तेवढ्यात मागून पैंजणाचा आवाज येतो आणि पाण्यातला मुखवटा पण गायब होतो. आता आर्या बघते तर पुन्हा मुखवटेवाली. आता मात्र ती जोरात किंचाळते आणि तिथून पळायला लागते, पण लाली मात्र तिचा पाठलाग करते. आर्या काही साधी नसते, लालीला चांगलंच थकवते, पण शेवटी मात्र लालीच्या हाती सापडते. लाली आता एक मुस्काटात मारते ते आर्याच्या कानातून रक्त यायला लागतं. आर्या म्हणत असते, कोण आहेस तू आणि का मारतेस मला? प्लीज सोड ना. ती आता उठायचा प्रयत्न करते, पण लाली तिचा पाय पकडते आणि फरफटत घेऊन जात असते. आर्या पुन्हा विनवण्या करते, तू का मारतेस मला? मी काय केलंय तुझं? काय बिघडवलंय? पण लाली मात्र काहीच बोलत नाही आणि आर्याचे हालाल करते आणि शेवटी तिला पाण्यात ढकलून देते. आर्या स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि म्हणते, प्लीज वाचवा मला. तेवढे तिथे देवीसिंग आलेले असतो. आता बघूया देवीसिंग तिला वाचवतो की पैशाची बॅग घेऊन पळतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.